अजूनपर्यंत कोणाची वाट बघितली जाते माहीत नाहीये, पण त्या मुलाला धरल्या गेलेलं आहे. धरल्या गेलेलं असून सुद्धा त्याला जरी पोलीसवाले घेऊन गेलेले असतील, पण त्याचा न्याय निवाडा हा पब्लिक मध्येच झाला पाहिजे. आणि त्याचा न्याय निवाडा पब्लिक मध्ये झाल्याशिवाय लोक शांत बसणार नाही. ही नालायकांची प्रवृत्ती आहे. ही नालायक लोक त्यांच्या पद्धतीने ते कार्य करतच राहणार. तो 7 महिन्याची सजा घेणार, 7 वर्षाची जरी त्यांनी सजा घेतली तरी तो बाहेर येणार. हरामखोर बाहेर येऊन शिने परत तो तेच कृत्य करणार. ते लहान लेकरू असतो बघा ना, त्या 3.5 वर्षाच्या मुलीचे काय हाल झाले असतील. तिने काय म्हणून ओ दिली असेल, आईला ओ दिली असेल की वडिलांना ओ दिली असेल की तिने कोणाला काय म्हटली असेल. तिचं खेळण्याचं वय आहे आणि तुम्ही त्या खेळण्याच्या वयामध्ये तुम्ही त्या लहान लेकरांवर असले अत्याचार करतात घाणेरडे. तुमच्या नजरा कधी सुधारणार आहेत? यांना सुधारवण्यासाठी फक्त महिलांनाच पुढे यावं लागेल आणि महिलांना हिंमत बांधावी लागेल. महिला जोपर्यंत हिंमत बांधत नाहीत, मुली जोपर्यंत हिंमत बांधत नाही आणि मुली आणि महिला जोपर्यंत खंबीर होत नाही, तोपर्यंत हा देशात जे माजलेला आहे ना, हे कुठंच थांबणार नाहीये. हे माणूस जातीने जरी कितीही कांगावा केला, कितीही काही केलं तरी हे थांबू शकत नाही. त्याच्यासाठी महिलांनीच समोर यायला पाहिजे आणि महिलांनीच याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. आणि महिला जर याच्यावर पुढे आलात, कारण की इज्जत आपली जाती हो, माणसाची जात नाही इज्जत. माणसाला काही फरक पडत नाही, इज्जत आपली जाती. आपण 4 भिंतीचे काय म्हणतात, आपली ही मूठ झाकलेली मूठ असती ना, ती लाखाची असती. उघडली तर लाखाची असती, नाही तर झाकलेली असली ती छान वाटते. तसंच असतं बाईच्या जातीचं. बाईच्या जातीचं ज्यावेळेस ती इज्जत घरात असते ना, त्यावेळेस ती चांगली वाटती. पण ज्यावेळेस ती इज्जत चव्हाट्यावर गेली ना, की ती इज्जतीचा पुरा पंचनामा होतो. आज ह्या असल्या गोष्टी प्रत्येक जागेवर घडतात. त्या हरामखोराचा फोटो इथं मी लावते बघा तुम्ही, त्याचा फोटो. तो त्याचा चेहऱ्याला जर बघितलं ना, वक्कारी येईल चेहरा जरी बघितला त्याचा तर. किती वर्षाचा आहे हो तो? 20 ते 25 वर्षाचा मुलगा आहे. त्याला लाज वाटली पाहिजे होती ना 3.5 वर्षाच्या मुलीवर रेप करताना. आपण कसा रेप करावा, काय करावा, त्या लेकराला आपण हातात उचलून घेतो ना, लाडाच्या पोटी हातात उचलून घेतो आणि तिला जवळ घेतो, तिला मायेने प्रेमाने जवळ घेतो. त्या मुलीला ज्यावेळेस त्याला वाईट कृत्य त्या मुलीसोबत करत होता, त्यावेळेस त्या मुलीत त्याला का त्याची बहीण दिसली नसेल हो, का त्याला भाषी दिसली नसेल त्याची, का त्याची मुलगी सारखी ती दिसली नसेल त्याला? एवढी काय नालायक यार. तुमच्यासाठी काढलं ठेवलं ना सरकारने, काढून शिनी जाग्यावर काढून ठेवले. जा ना तुमची आई घाला ना तिथं जाऊन शिनी आई घालून शिनी. तुम्हाला काय करायचं ते करा ना. एवढ्याशा लहान लेकरांचे कशाला जीव वाईट करताय तुम्ही? कशाला लेकरांचा जीव घेताय तुम्ही? तुम्हाला समजत नाही, अजून पण समजत नाही. प्रत्येक जाग्यांवर तुम्हाला दिलंय ना करून शिनी, मग तिथं जाऊन तुमची आईनेच वाय जाऊन शिनी. तुम्हाला पटत नसन. आईंनी पण कसे फेकलेले का रस्त्यावर असले भडबे पैदा करून ठेवले. त्या आईबापांची चूक नाही हो. त्या आईबापांनी त्यांना पैदा केले, पण त्या आईबापांनी संस्कार पण चांगले केले. पण वाईट लोकांमध्ये राहून यांच्यावर संस्कार लागले. तर त्या आईला मी वाईट म्हणणार नाहीये. त्या आई एक वेळेला त्या आईने तिला वळण जरी लावलं असेल, पण अशी नालायकांची प्रवृत्ती ती नालायकांचीच राहणार. हे गांजा पितात, दारू पितात, दारू पिऊन काय करतात त्यांना ते आकलीच कळतच नाही. त्यांच्या नशेमध्ये त्यांना समजत नाही की आपण काय करतोय. गांजा पितोय तर गांजाच्या नशेत त्यांना कळत नाही. मग या आई बहिणीच्या अंगावर का जाऊन चढत नाही? तिथं जाऊन चढायचं ना, म्हणायचं. एवढ्याशा लेकराच्या इज्जत तुम्ही लुटता, त्यावेळेस असं समजायचं की आपण आपल्या आईवर जाऊन चढतोय, की आपण आपल्या बहिणीवर जाऊन चढतोय. चढायचं बहिणीवर. ती नाही का दिसत? तिथं नाही कळत का आपले आईबाप कसे कळतात? आई कशी कळती, बहीण कशी कळती, आपल्या घरातली भाषी कशी कळती? भांडणं झालते म्हणून याचा अर्थ असा नव्हता की त्याचे त्या मुलीच्या वडिलासोबत भांडणं झालते, तर मग भांडणं झालं तर याचा अर्थ असा नाही की त्या लेकराचा त्यांनी जीव घ्यावा. बरं, हरामखोरांनी केलं तर केलं, त्या लेकराला मारून सुद्धा टाकलं. काय त्याची प्रवृत्ती आहे? महिलांना तुम्हाला सगळं सांगण्याचे एक तात्पर्य, हे सरकार निर्णय घेणार नाहीये. हे सरकार आजपर्यंत मी जसं मला कळतंय तसं मी बघत आले, तुम्हाला पण कळतंय, तुम्ही पण बघत आलाय. असं कुठं घडलंय का? आपण सगळे व्हिडिओ बनवतो, आपण सगळे व्हिडिओच्या माध्यमातून पब्लिक सिटीला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ही आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ही हाक तिथपर्यंत पोहोचत नाही. कारण की यांना फक्त ज्यावेळेस मतदान असतं त्याच वेळेस हे समोर येतात. तोपर्यंत हे समोर येऊ शकत नाही आणि तोपर्यंत हे काही करू बी शकत नाही. त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आपणच ठरवायचा आहे. आणि निर्णय घ्यायचा तर घ्यायचा आहे, पण असा निर्णय घ्यायचा आहे ना की कोणी काहीच करू शकत नाही.
ज्यावेळेस कोपर्डीचं प्रकरण झालं होतं त्यावेळेस बी असंच झालं. त्यावेळेस बी थोडे दिवस झाला थैमान झाला, मोर्चा निघाला. मोर्चा निघाल्याच्या नंतर सगळे शांत झाले. मग सगळे त्या प्रकरणाचं पण तसंच लावलं. त्याच्यानंतर आता मध्यंतरी एक घटना घडली होती, एक 8 दिवस बी नसून झाले त्या घटनेला भरून शिनी. परत ही दुसरी घटना. अरे यांना तुम्ही पोलीसवाल्यांना मी सांगते की तुम्ही ते पोलीसवाले त्याला धरले बी ना तरी त्याला मारहाण बी केली, काही केली, अरे त्याला खायलाच देऊ नका. असल्यांना खायला काय, यांना गैर पाजून मारून टाका यांना. आणि यांना भर चौकामध्ये पेट्रोल टाका यांच्या अंगावर. पेट्रोल टाकून शिने भर चौकात जसे तुम्ही रावणाचे पुतळे जाळता ना, रावणाचे पुतळे कशासाठी जाळतात? या रावणाने सीतेवर वाईट नजरेने नजर ठेवली होती, सीतेला उचलून घेऊन गेलता म्हणून तुम्ही रावणाला जाळता. मग या असले दलिंद्रांना जाळा ना, भर चौकात जाळा ना यांना. भर चौकात जर यांना जाळलं ना कशाला लोक असे कृत्य करतील? करायचं विसरूनच जातील. त्यांच्या अंगावर असा थरथर थरथर काप सुटला पाहिजे. थरथर काप सुटला ना तोपर्यंत ते थांबत नसते. आणि त्यांचं सगळं सरसपाट करून टाका भर चौकामध्ये. ज्यावेळेस त्यांचं सरसपाट होणार नाही ना, आणि हे कार्य फक्त महिलाच करू शकतात, हे माणसं करू शकत नाही. माणसांनी काय झालंय माहितीये का, आजच्या काळामध्ये माणसांनी भरल्यात बांगड्या. कारण की माणसं काहीच करू शकत नाही, माणसं फक्त बघू शकतात मजा. कारण की ते मजा बघण्यासाठीच त्यांची जिंदगी बनलेली आहे. तुम्ही सुधरू शकत नाही, तुम्ही घरच्या बाईची इज्जत वाचू शकत नाही, स्वतःच्या लेकीची तुम्ही इज्जत वाचू शकत नाही, स्वतःच्या बहिणीची तुम्ही इज्जत वाचू शकत नाही. अरे तुमची मर्दाची जाते का तुमची? बांगड्या घालून फिरा तुम्ही. तुम्हाला कळत नाही ना, तुम्हाला लेकरांची इज्जती वाचवता येत नाही. तुम्हाला जर ज्यांचे निर्णय भर चौकामध्ये तुम्हाला घेता येत नसेल ना, आमदार खासदारांना, तुम्हाला वाटत असेल ना की हे तुम्ही लय भारी करताय, तुम्हाला असं वाटतंय तुम्ही घरात बसून शिनी मस्तपैकी बातम्या बघताय, सगळं काही करताय, पण हे काही नसतं. तुम्ही बातम्या बघा, तुम्ही काही करा, बातम्या बघून काही होणार नाहीये, घरात बसून काही होणार नाहीये. त्याच्यावर तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. आणि निर्णय जर तुम्ही घेतला नाही तर इतका मोठा मोर्चा निघल ना की तुम्हाला तो मोर्चा कुठं थांबवायला पाहिजे आणि कुठं नाही थांबवायला पाहिजे हे तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये. इतका मोठा मोर्चा निघाल एक दिवस. त्यामुळे मोर्चा निघण्याच्या आधी आणि ह्या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी पेटापेट होण्याच्या आधी तुम्ही याचा निर्णय घ्या आणि चांगला बंदोबस्त करा आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सोक्ष लावा. प्रत्येक मुलीची इज्जत ही मुलीची इज्जत असती. आज त्या आईला काय घडत असेल तिच्यावर, आज तिच्यावर काय बितत असेल याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही मत मागायला येता ना त्यावेळेस तुम्ही विचार करताय की आता मला मतदान मिळू दे. अरे मतदान मिळू दे, पण त्यावेळेस त्या आईवर काय बितत असेल? त्या आईने 9 महिने त्या लेकराला पोटात पाळलेलं असतं, पोटात ठेवलेलं असतं. 9 महिन्याच्या नंतर तिला किती वेदना होतात त्या लेकराला जन्म देताना. त्या वेदनेची आठवण जाणून त्या लेकराला 3.5 वर्ष तिने जन्म देऊन 3.5 वर्ष त्या लेकराला तिने सांभाळलंय, हातावर खेळवलंय, तिला बोटाला धरून चालवलंय. आणि आज त्याच लेकराला अशा वाईट कृत्याने समोर आलेलं बघून त्या आईला, त्या बापाच्या जीवाला काय वाटत असेल याचा तुम्ही कदाचित विचारही केला नसेल. इतकं वाईट कृत्य कसं कोणी करू शकतं कोणावर? व यासले हरामखोर कसलेच पैदा झाले. महादेवाला तर मी एकच प्रार्थना करेन की महादेवा तू आता ह्या जगामध्ये दिसतोय कुठंतरी, मला तरी प्रत्येकच्या नजरेमध्ये दिसतो. त्यामुळे हे थैमान तू कुठंतरी थांबव आणि हे तुलाच थांबवावं लागणार आहे. याचा निर्णय कोणी घेणार नाहीये. त्यामुळं महादेवाला विनंती आहे की देवा तू काहीतरी कर आणि हे थांबव आता कुठंतरी. बस माझी एवढीच विनंती आहे की त्या मुलाला तुम्ही भर चौकात घ्या आणि भर चौकात त्याला कापा, त्याला आग लावा, त्याला काय करायची ते करा. मी त्याचा फोटो इथं लावते, बघा त्याचा चेहरा बघून तरी तुम्हाला कसा वाटतोय का देऊ.